सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ. मी स्वामींच्या सेवेने कसे कॅन्सरमुक्त झाले व मी काय केलं, मी कशी राहिले, मी कुठली सेवा केली, हे मी तुमच्याशी आज शेअर करते. सर्वात पहिली गोष्ट की कॅन्सर म्हणजे मृत्यू नाही. कॅन्सर झाल्यावर खचून न जाता, झाड पाल्याच्या पाठीमागे न लागता चांगल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू करा. जसा आजार मोठा तशी सेवा मोठी, हॉस्पिटल मोठे. सर्वात मोठे स्वामी आहेत. मी हॉस्पिटलवरती डॉक्टरांवरती विश्वास ठेवला, स्वामींवरती विश्वास ठेवला आणि आज मी स्वामी सेवेने कॅन्सरमुक्त झाली आहे. तेच मी तुमच्याशी शेअर करत आहे की कॅन्सर झाल्यावर सर्वात पहिलं आपण कोणाशी काही बोलत नाही, डॉक्टरांशी लवकर बोलत नाही. त्याच्यामुळे आपला आजार वाढतो. आजार वाढला की खर्च वाढतो. त्याच्यामुळे काही लोकांचा मृत्यू होतो. पण खरंच कॅन्सर म्हणजे मृत्यू नाही. हा माझा अनुभव आहे. नेहमी पॉझिटिव्ह राहा. घरच्यांनी काय करायचं, समजा तुमच्या घरात जर एखाद्याला कॅन्सर झाला असेल तर घरातल्यांनी खचून न जाता नेहमी आनंदी राहा. तुम्ही खचला तर पेशंट खचून जातं. पेशंटला सांगा की तू स्ट्रॉंग आहेस, तू बरा होणार आहेस. आणि आपल्या पॉझिटिव्हपणाने खरंच पेशंट हळूहळू बरं व्हायला लागतं. त्यांना रोज स्वामी सेवा करा. स्वामींचा अभिषेक केल्यावर त्यांना तीर्थ प्यायला द्या. दर गुरुवारी स्वामींच्या पोटे एक बत्तासा ठेवा, तो त्या पेशंटला खायला द्या. श्रद्धा ठेवा. पेशंटला जुने त्यांचे फोटो दाखवा की तू किती स्ट्रॉंग होतास, तू किती स्ट्रॉंग होतीस, आता तू पुन्हा अशीच होणार आहे. ह्या छोट्या छोट्या सेवा करा. सेवा करणं म्हणजे फक्त स्वामींसमोर बसून न राहता घरातल्यांनी पण पॉझिटिव्ह वातावरण ठेवा. पेशंटसमोर हसत राहा. पेशंटशी चांगलं पॉझिटिव्ह बोला. ह्याचाही पेशंटवरती खूप चांगला परिणाम होतो. आणि परत एकदा सांगते की कॅन्सर म्हणजे खरंच मृत्यू नाही आहे. मी पुढच्या भागात तुम्हाला मी कुठली सेवा केली, मी काय आहार घेतला, ह्याच्याबद्दल मी सर्व सांगेल. श्री स्वामी समर्थ. खरंच ताईदादांनी कॅन्सर झाल्यावर खचून जाऊ नका. तुम्हाला जर खूप वाईट वाटत असेल की आपण आजारी आहोत, मलाही खूप वाईट वाटलं होतं, पण नंतर मी स्वतःला सावरलं. स्वामींवरती विश्वास ठेवला, स्वामींवरती श्रद्धा ठेवली आणि आज मी 3 वर्षात कॅन्सरमुक्त झाली आहे. ही फक्त स्वामींचाच आशीर्वाद आणि स्वामींचाच चमत्कार आहे. तुम्हीही स्वामींची सेवा करा आणि कॅन्सरमुक्त व्हा. पण ह्याच्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये पण तुमची ट्रीटमेंट चालू ठेवा. स्वामी तर आपल्याला बळ देणारे आहेतच, पण डॉक्टरसुद्धा स्वामींचा उजवा हात आहेत. श्री स्वामी समर्थ.